यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। अतिवृष्टी, शिवहेम आदी नुकसान भरपाईबाबतचे शासकीय अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर काही अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जात असल्याने नागरिकांना वारंवार बँक खाते केवायसी करणे लागत आहे। संबंधित शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक असून ज्या शेतकऱ्यांची केवायसी केली नसल्यास त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते। त्यामुळे केवायसी करणे आवश्यक झाले आहे। राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी विविध प्रकारची मदत ही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते। त्यासाठी बँक खाते क्रमांक व ग्राहक क्रमांकाची पडताळणी केली जाते। ग्राहकांचे नाव किंवा बँक खाते क्रमांक चुकले तर संबंधितांच्या खात्यात सुनुग्रह अनुदानाची रक्कम जमा होत नाही। शासनाकडून मिळत असलेली मदत टप्प्याटप्प्यात दिली जाते। यासाठी तहसील कार्यालयात यादीनं लाभार्थ्यांची नावे प्रकाशित केली जातात। ज्यावेळी यादीत नाव येईल त्यावेळी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानाकरिता तलाठी स्तरावर मिळणारे विशिष्ट क्रमांक टाकून स्वतःचे बँक खाते केवायसी करावे लागते। अन्यथा शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळत नाही। केवायसी करणे का आवश्यक आहे? बँकेला आपला ग्राहक ओळखणे आणि रकमेची जोखीम कमी करण्यास या केवायसी प्रक्रियेमुळे सुलभता येते। बँकांना यामुळे त्यांचा ग्राहक व त्यांचा खाते क्रमांक स्पष्टपणे समजतो। त्यामुळे इतरांकडून फसवणूक होऊ शकत नाही आणि व्यवहारामध्ये अधिक जलदपणा येतो। शेतकरी म्हणतात की तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करण्यासाठी ई सेवा केंद्राचे उंबरठे वारंवार झिजावे लागतात। ई सेवा केंद्रावर केवायसीसाठी 50 ते 100 रुपये पर्यंत मोजावे लागतात। ई केवायसी कशी करावी? तर पहिल्यांदा तुम्हाला PM किसान government.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यानंतर मुख्य पृष्ठावरील ई केवायसी पर्यायावर क्लिक करा। त्यात तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका। त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा। समाविष्ट पर्यायावर क्लिक करा। अशा पद्धतीने तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल व तसेच पात्र व्यक्तींना गावातील संबंधित व्हिलेज नोडल ऑफिसर, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे देखील आवाहन कृषी विभागाने केले आहे। ही केवायसी घरी बसल्या देखील करू शकतात। फक्त आपल्याला PM किसान government.in या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल। तिथून जाऊन तुम्ही तुमच्या OTPद्वारे तुम्ही तुमचा हा ई केवायसी करू शकतात। तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतकऱ्यांसंदर्भाचे नवनवीन अपडेट व सरकारच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।